श्री स्वामी समर्थ मंडळी, आज अचानकच ना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाचा योग आला होता. तर तो कसा आला होता, आज ना आमचं मिनी शाखामध्ये थोडंसं काम होतं, त्यामुळेच आम्ही ना नेवाशामध्ये आलो होतो. तिथे गेल्यानंतर कळालं की सर्व्हर डाऊन असल्यामुळे ना सगळीच कामे बंद आहेत. आणि त्यांनी सांगितलं झालं तर 15-20 मिनिटांमध्ये ते चालू पण होऊ शकतं. मग तिथेच बसण्यापेक्षा ना आम्ही ठरवलं चला तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन येऊयात. तर हे आहे आपले श्री ग्रंथ ज्ञानेश्वरीचं उगमस्थान. आता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जायचं म्हटल्यानंतर ना आपल्याला तिथे अगोदर हातपाय धुवावे लागतात. मग आम्ही पण हातपाय धुतले आणि मंदिरामध्ये गेलो. आता तिथे अजिबातच गर्दी नव्हती बरं का. पण नेमकं आम्ही दर्शनाला गेलो ना त्यावेळेस तिथे कोणती तरी मंत्री संत्री आलेले होते, त्यामुळे तिथे आम्हाला काय ना व्यवस्थित दर्शन घेताच आलं नाही. नाहीतर आमचं दर्शन एकदम निवांत झालं असतं. बाकीच्या मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यानंतर ना तिथे आपण अंगारा लावतो, पण इथे आल्यानंतर मात्र आपल्याला कंपल्सरी हा काळा बुक्का लावावा लागतो. तिथून निघाल्यानंतर ना आम्ही तिथे असलेल्या मागच्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण, राम, लक्ष्मण, श्री गुरुदेव दत्त आणि बाकी संत महाराजांच्या मूर्त्यांचे दर्शन घेतले. इथं असलेले सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे ते इथलं उद्यान. अजिबात गर्दी पण नव्हती आणि आमच्याकडे पण भरपूर टाईम होता, त्यामुळे ना आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर लागतो हा मुक्त गायांचा गोठा. तिथे खूपच मोठ्या मोठ्या ह्या गाया होत्या. आता या कोणत्या जातीच्या गाया आहेत तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अगोदरच पावसाचं वातावरण झालेलं होतं. आम्ही तिथे गेल्यानंतर ना बारीक बारीक बुरबुर पण चालू झाली. तिथे ना खूप मोठे मोठे ना चिंचेचे झाडं आहेत. मग काय पाऊस चालू झाल्यामुळे अहोनी तर तिथेच बसून घेतलं, कारण चिंचेच्या झाडाखाली ना अजिबातच पाऊस लागणार नव्हता. मग आम्ही पण थोड्या वेळ तिथेच थांबलो आणि बुरबुर कमी झाल्यानंतर ना पुढे निघालो. आता तिथलं वातावरण बघून ना एवढं भारी वाटत होतं की विचारूच नका. त्यात तिथल्या या मूर्त्या ना खूपच मनमोहक होत्या. मला तरी वाटतं की इथे राहत असणारा प्रत्येक व्यक्ती ना खूप भाग्यवान असेल, कारण इथेच आपली श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी महाराजांनी पूर्ण केलेली. आणि खरंच इथे आल्यानंतर ना मनाला वेगळीच प्रसन्नता मिळून जाते. इथे असलेल्या पैस खांबाला टेकून ना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद महाराजांनी ना ती लिहिली होती. आणि तो सीन ना या उद्यानामध्ये आपल्याला बघायला भेटतो. पावसाळा असल्यामुळे ना इथलची सगळी झाडे ना एकदमच टवटवीत झालेले होते आणि तिथे असलेल्या फुलांच्या झाडांना ना खूप सारे फुलं आलेले होते. आम्ही तर या परिसराचा ना एकदमच आनंद घेतला आणि गर्दी म्हणसाल तर अजिबातच नव्हती. आमच्या आनंदामध्ये अजूनच भर टाकणारा हा रिमझिम पाऊस खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं बरं का. आता तुम्हाला पण माहितीच आहे आषाढामध्ये पंढरपूरची वारी किती मोठी असते. आमच्याकडे पण ना ती वारी मोठीच असते आणि त्या वारीची धाकटी वारी म्हणजे आमच्या नेवाशामधली वारी. जेवढा आनंद आम्हाला पंढरपूरच्या वारीमध्ये नसतो त्याच्या दुप्पट आनंद ना आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या या वारीमधला असतो. कारण आमच्या भागामधल्या पंढरपूरला गेलेल्या सगळ्या दिंड्या ना 15 दिवसानंतर या धाकट्या वारीला नेवाशाला येतात. आमच्या इकडे तरी त्या वारीला मोठी वारी आणि या वारीला धाकटी वारी म्हणतात. त्या वारीच्या वेळेस मात्र इथे लाखो भाविक असतात. त्यावेळेस इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ना खिचडीचा महाप्रसाद असतो आणि पूर्ण नेवाशामध्ये ना गर्दीच गर्दी असते. त्या दिवशी तर या उद्यानामध्ये उभं राहायला सुद्धा जागा नसते. इथे उभं राहून ना फोटो काढायला पण चान्स भेटत नाही. तर तुमच्यापैकी कोण कोण या धाकट्या वारीला नेवाशामध्ये तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर तिथे ना सगळीकडेच फिरले, कारण इतर वेळेस ना माझ्याकडे तेवढा टाईमच नसतो. तिथे ना भरपूर वेगळ्या प्रकारची फुलझाडे होती आणि हे बघा तिथे असलेले हे सगळ्यात उंच नारळाचं झाड. आता तिथेच ना एकदम छोटंसं ना तुळशी वृंदावन पण होतं, पण पाऊस सारखं चालू असल्यामुळे ना खूप सारं गवत तिथे झालेलं होतं. तिथेच ना हे 2 कुत्र्याचे पिल्लं खेळत होते आणि मनात नसताना सुद्धा एवढं छान ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं होतं, त्यामुळे मी तर खूपच खुश होते. आणि टाईम असल्यामुळे ना हा व्हिडिओ बनवला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात.